नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, हिंदू धर्मात गोवर्धन परिक्रमेला खूप महत्त्व आहे. गोवर्धन हे हिंदूचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मथुरेपासून अवघ्या 26 किलोमीटर अंतरावर आहे. हे पश्चिमेला डीक महामार्गावर वसलेले आहे. या स्थानाच्या प्रत्येक कणात भगवान श्रीकृष्ण वास करतात असे म्हणतात. येथे एक प्रसिद्ध पर्वत आहे ज्याला गोवर्धन पर्वत किंवा गिरिराज पर्वत असे म्हणतात. हा पर्वत लहान वाळूंच्या दगडांनी बनलेला आहे. या पर्वताची लांबी 8 किलोमीटर आहे. प्रदक्षिणा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी हिंदू धर्माची श्रद्धा असते. हे श्रद्धेचे अनोखे उदाहरण आहे. म्हणूनच या पर्वताचे लोक प्रदक्षिणा पूर्ण करतात. दररोज शेकडो भाविक आपल्या मनोकामना घेऊन गोवर्धनला येतात आणि 21 किलोमीटरची प्रदक्षिणा घालतात. वर्षभर भाविकांची गर्दी येथे असते. हिवाळा, उन्हाळा आणि पाऊस याची पर्वा न करता लोक येथे 365 दिवसात कधीही येऊन नतमस्तक होतात. मित्रो, पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाचे वडील नंद महाराज यांनी एकदा त्यांचे भाऊ उपनंद यांना विचारले की गोवर्धन पर्वत वृंदावनाच्या पवित्र भूमीवर कसा आला. तेव्हा उपनंद म्हणाले की पांडवांचे पितामह पांडू यांनी हाच प्रश्न त्यांचे आजोबा भीष्म पितामह यांना विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात भीष्म पितामहांनी जी कथा सांगितली ती याप्रमाणे आहे. मित्रो, एके दिवशी गोलोक वृंदावनात भगवान श्रीकृष्ण राधाराणीला म्हणाले की जेव्हा आपण ब्रजभूमीवर जन्म घेऊ तेव्हा तिथे अनेक प्रकारे आनंद घेऊ. तेव्हा आपण निर्माण केलेल्या लीला पृथ्वीवरच्या लोकांच्या स्मरणात कायम राहतील. पण काळाच्या बदलाने या सर्व गोष्टी तशाच राहणार नाहीत आणि नष्टही होतील. पण गोवर्धन पर्वत आणि यमुना नदी पृथ्वीच्या शेवटपर्यंत राहतील. ही सर्व कहाणी ऐकून राधाराणी प्रसन्न झाली. मित्रहो, गोवर्धन पर्वताची परिक्रमा 21 किलोमीटरची आहे, जे पूर्ण होण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. गोवर्धन परिक्रमेला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातून भाविक येथे येतात. विशेष सणांना तर येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ असते. येथील मुख्य सण म्हणजे गोवर्धन पूजा आणि गुरुपौर्णिमा. या दोन्ही सणांचा हा आकडा 5 लाखाच्या पुढे जातो. तसे येथे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत जत्रा भरते. प्रदक्षिणा करताना प्रवासी राधे राधे म्हणतात. त्यामुळे संपूर्ण वातावरणच राधामय होऊन जाते. परिक्रमेला निश्चित असा वेळ नाही. परिक्रमा केव्हाही करता येते. साधारणपणे परिक्रमा करण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. पण नतमस्तक होऊन फिरणाऱ्यांना आठवडा सुद्धा लागतो. उपासक आडवे पडून प्रदक्षिणा करतात आणि ज्या ठिकाणी त्यांना विश्रांती घ्यावी लागते ते चिन्हांकित करतात. विश्रांती घेतल्यानंतर ते चिन्हांकित जागेपासून पुन्हा प्रदक्षिणा सुरू करतात. काही साधू 108 दगड घेऊन प्रदक्षिणा करतात. ते आपले एक एक दगड पुढे पुढे करत राहतात आणि हळूहळू पुढे जात राहतात. ते त्यांची परिक्रमा काही महिन्यात पूर्ण करू शकतात. ते जिथे थांबतात तिथूनच परिक्रमा सुरू होते. प्रदक्षिणा मार्गावर साधू विश्रांती घेतात. इतर ठिकाणी जाऊन ते आराम करू शकत नाही. हा परिभ्रमणाचा नियम आहे. मित्रो, या गोवर्धन परिक्रमेमध्ये अनेक दर्शनीय स्थळे आहेत. साक्षी गोपाळजी कानवाले बाबा मंदिर. इथे येणारे लोक गोवर्धन पर्वतावर बांधलेल्या गिरिराज मंदिरात पूजा करतात. यानंतर ते परिभ्रमणासाठी जातात. गोवर्धन पर्वतावरून प्रवास सुरू केल्यावर येणारे हे पहिलेच मंदिर आहे. येथे साक्षी गोपाळजींची मूर्ती आहे. श्री राधा गोविंद मंदिर. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचा नातू वज्रनभ याने बांधले होते. हे मंदिर प्राचीन काळातील असल्याचे सांगितले जाते. येथे भव्य गोविंद कुंडही आहे. पौराणिक कथेनुसार गिरिराज गोवर्धनच्या पूजेने इंद्राला राग आला आणि त्याने एवढा मुसळधार पाऊस पाडला की वज्र बुडू लागला आणि त्यानंतर बाळकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून बुडणाऱ्या ब्रजला वाचवले. पराभूत होऊन इंद्र श्रीकृष्णाच्या आश्रयाला आला आणि कामधेनूच्या दुधाने त्यांच्यावर अभिषेक केला. गायीच्या बिंदूने म्हणजेच गायीच्या दुधाने ते ठिकाण तलावात रूपांतरित झाले, जे गोविंद कुंड म्हणून प्रसिद्ध झाले. आजही येथे गोखूर, बंशी इत्यादी चिन्हे असलेली गिरिशील आहेत. मित्रो,
गोवर्धन पर्वताची लांबी सुमारे 8 किलोमीटरहून अधिक आहे। याचा अर्धा भाग उत्तर प्रदेशात येतो तर दुसरा भाग राजस्थानमध्ये येतो। दुर्गा माता मंदिरापासून पुढे राजस्थानची सीमा सुरू होते। या मंदिराच्या देवीला बॉर्डरवाली माता देखील म्हटले जाते। परिक्रमा मार्गावर येथे एक विशाल गेट बनलेला आहे। पुंचश्री लौठा मंदिर आणि छत्री। मित्रो, परिक्रमा मार्गावर पुंचश्री लौठा नावाचे जागेवर खूप जुने भवन आहे, ज्याला छत्री म्हणतात। येथे संत साधू श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वताचे भजन करतात। हरजी कुंड। परिक्रमा मार्गावर हरजी कुंड आहे। हरजी श्रीकृष्णाचे सखा होते, जे कृष्णासह गायी चरण्यासाठी जात असे। येथे 2 लीला झाल्या होत्या, त्यामुळे या कुंडाचे खूप महत्व आहे। वर्तमान मध्ये या कुंडाचे पाणी अगदी घाण व गढूळ झालेले आहे। रुद्रकुंड। येथे एक विशाल रुद्रकुंड आहे, जेथे श्रीकृष्ण लीला झाली होती। राधा कृष्ण मंदिर आणि कलाधारी आश्रम। मित्रो, येथे राधा कृष्णाचे मंदिर आहे। या मंदिरात अनेक वर्षापासून परंपरेप्रमाणे आश्रम संत सेवा सुरू असते। त्याची स्थापना सुमारे 70 वर्षापूर्वी झाली। येथे दररोज 40 ते 50 संतांची ये-जा असते। येथे शेकडो गायी पाळलेल्या आहेत। हा आश्रम सदैव संतांच्या सेवेत कार्यरत असतो। श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर गौघाट। मित्रो, दक्षिण भारतीय परंपरेतून या मंदिराची स्थापना 1963 मध्ये झाली। हे मानसी गंगेच्या मध्यभागी वसलेले आहे। या मंदिराची पूजा करण्याची परंपरा दक्षिण भारतीय आहे। चूतड टेका मंदिर। हे खूप जुने मंदिर आहे, त्याला आता नवे रूप देण्यात आले आहे। त्यात हनुमान, राम, लक्ष्मण, सीता आणि राधा कृष्णाच्या मूर्ती आहेत। श्रीरामांना लंकेला जाताना समुद्रावर पुलाची गरज भासली, तेव्हा दगड मागवण्यात आल्याचे सांगितले जाते। त्यावेळी हनुमान द्रोणगिरी पर्वतावर गेले। मग द्रोणगिरीने आपला मुलगा गिरिराज म्हणजेच गोवर्धन पर्वत याला या कामासाठी पाठवले। हनुमान गोवर्धनासोबत समुद्र किनाऱ्यावर जात होते, तेव्हा आदेश आला की आता पुलाच्या बांधकामासाठी दगडांची गरज नाही। दरम्यान हनुमानाने गोवर्धन पर्वत येथेच ठेवले, तेही इथेच बसले होते। त्यामुळे या ठिकाणाचे नाव चूतड टीका पडले। दुसऱ्या आख्यायिकेनुसार श्रीकृष्णाने भयंकर पावसाच्या वेळी ब्रजला वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला। यानंतर श्रीकृष्णाने लोकासह पर्वताची प्रदक्षिणा केली। त्यावेळी श्रीकृष्ण येथे बसले होते। तेव्हापासून या ठिकाणाला चूतड टीका असे म्हणतात। उद्धव कुंड गोवर्धन। मित्रो, श्रीकृष्ण जेव्हा मथुरेहून द्वारकेला गेले, तेव्हा त्यांनी गोपींची स्थिती जाणून घेण्यासाठी उद्धवाला मथुरेला पाठवले। इथे उद्धवजी महाराज कुंडात बसले आहेत असे म्हणतात। राधा कुंड। ही कुंड राधाने तिच्या बांगडीने खोदून बनवली होती। राधा कुंड आणि श्याम कुंड स्नान केल्याने गोहत्येचे पाप धुवून जाते असे मानले जाते। येथील पुरोहितांच्या म्हणण्यानुसार कंसांच्या श्रीकृष्णाला मारण्याच्या सर्व योजना अयशस्वी होत असताना अरिष्टसूर या राक्षसाला पाठवण्यात आले। त्यावेळी कृष्ण गायी चरण्यासाठी गोवर्धन पर्वतावर गेले होते। येथे पोहोचल्यानंतर अरिष्टसुराने बैलाचे रूप धारण केले आणि गायीच्या बरोबरीने चालू लागला। दरम्यान श्रीकृष्णाने त्याला ओळखले आणि त्याचा वध केला। यानंतर ते राधाकडे गेले आणि तिला स्पर्श केला। यामुळे राधा राणी खूप संतापल्या। गायीला मारल्यानंतर तिला स्पर्श करून मलाही पापाचा भागी बनवल्याचे त्यांनी सांगितले। या घटनेनंतर राधा राणी आपल्या बांगड्यांनी खोदून कुंडाची स्थापना केली। मानसी गंगेचे पाणी घेऊन ते भरले। यानंतर सर्व यात्रेकरूंना कुंडावर येण्याची परवानगी देण्यात आली। येथे राधा राणी आणि तिच्या मैत्रिणींनी स्नान करून गोहत्येचे पाप धुवून टाकले। श्यामकुंड। गोहत्येचे पाप संपवण्यासाठी श्रीकृष्णाने काठीने तळे बनवले। त्यांनी सर्व यात्रेकरूंना त्यात बसवले आणि स्नानही केले। येथे कार्तिक महिन्यातील कृष्णाष्टमीच्या दिवशी स्नान करण्याचे वेगळे महत्व आहे। कुसुम सरोवर। मित्रो, येथे कुसुमचे वन आहे। श्रीकृष्णाने राधेची वेणी नेसलेली जागा म्हणून हे प्रसिद्ध आहे। हा तलाव प्राचीन आहे। पूर्वी ते कचक कुंड होते। 1819 मध्ये ओरछाचा राजा वीरसिंग जुदेव याने ते निश्चित केले होते। यानंतर 1723 मध्ये भरतपूरचे महाराजा सूरजमल यांनी त्याला कलात्मक स्वरूप दिले। त्यांचे पुत्र महाराजा जवाहर सिंह
याने 1767 साली येथे अनेक छत्र्या बांधल्या होत्या. मानसी गंगा मंदिर. मित्रो, या मंदिरात गंगा प्रतिमा आहे आणि श्रीकृष्णाच्या स्वरूपाची पूजा देखील होते. असे मानले जाते की गोवर्धन पर्वतावर अभिषेक होत असताना गंगाजलाची गरज होती. मग एवढे गंगाजल कसे आणणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. या दरम्यान देवाने गंगा आपल्या मनाने गोवर्धन पर्वतावर अवतरली. तेव्हापासून तिला मानसी गंगा म्हणतात. पूर्वी 6 किलोमीटर लांबीची गंगा असायची, पण आता ती अगदी कमी अंतरावर आली आहे. मंदिर गिरिराजजी. मित्रहो, येथे गिरिराज अर्थात गोवर्धन पर्वत मंदिर आहे. येथे सतत पूजा सुरू असते. मंदिरात एक विशाल कुंड आहे ज्याला गोवर्धन पर्वत स्वरूप ठेवले आहे. मित्रो, या ठिकाणी भाविकांची प्रदक्षिणा समाप्त होते. येथे एक मोठा दरवाजा आहे. प्रदक्षिणा पूर्ण करून लोक स्वतःला धन्य समजतात. तर मित्रो, ही होती गोवर्धन परिक्रमाची संपूर्ण माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.